महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दहिसरचे जे अधिकृत उमेदवार होते त्यांनी एक मोठा प्रश्न उपस्थित केलेला की माझ्या वॉर्डात मी 4 लोक राहतो तरी मला 2 मतं कशी पडली। तर ह्याचे वेगवेगळे तर्कवितर्क आहेत। मी खूप छोटा माणूस आहे याच्याबद्दल बोलण्यासाठी की भाजपाने काय केलं, भाजपाने काय नाही केलं, बट व्हॉट मॅटर्स इज द रिझल्ट। आणि रिझल्ट हेच बोलतो की अपोजिशन ऑलमोस्ट राहिलेला नाही आहे। मी राज साहेबांवर 2 व्हिडिओ बनवलेले, राज साहेबांबद्दल माझे विचार जे मांडलेले त्याच्यात तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आणि खूप लोक माझ्या व्हिडिओशी सहमत होती, खूप लोक सहमत नव्हतीही, तेही चालेल मला, बिकॉज प्रत्येकाला मी खुश करू नाही शकत आणि माझे विचार प्रत्येकाला पटतील असं नाही आहे। मी माझे वैयक्तिक विचार मांडतो आणि मी एक टॅक्स पेयर मराठी माणूस आहे, मुंबईत राहणारा, आणि मी जे बघतो उघड डोळ्यांनी आणि जे मला समजतं ते मी येऊन तुमच्या समोर बोलतो। आणि खूप लोकांनी त्या 2 व्हिडिओमध्ये खूप लोकांनी माझ्या विचारांशी सहमती दाखवलेली आहे आणि तुम्ही खूप लाईक्सही गेला, तुम्ही व्ह्यूजही चांगले दिला, त्याच्याबद्दल आपले सतशः आभार। दुसरी गोष्ट अशी आहे की मी जो व्हिडिओ बनवलेला राज साहेबांचा आणि जेवढा टोटल जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो सोशल मीडियावर जो ट्रेंडिंग टॉपिक होता इलेक्शनच्या वेळी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि आपल्याला असं वाटलेलं की त्यांचे कमीत कमी 7 ते 8 सीट तरी निघून येतीलच, बट अनफॉर्च्युनेटली ते झालं नाही। आणि त्यांची जी एकमेव सीट होती, जे कल्याणचे माजी आमदार आता आपण बोलू शकतो श्री राजू पाटील साहेब, त्यांची ही सीट निघून गेली। ओके, ह्या इलेक्शनच्या नंतर मला सगळ्यात जास्ती जे वाईट वाटलं तर ते एका माणसासाठी, जे आहे राज साहेब ठाकरे। जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो की राज ठाकरेमध्ये एक विजन आहे महाराष्ट्रातलं, ते किंबहुना एकच असे नेते आहेत ज्यांना महाराष्ट्राबद्दल एक विजन आहे आणि एक इच्छा आहे, एक स्वप्न आहे, आणि ते स्वप्न कसं साकार करावं हेही प्रोसेस त्यांच्याकडे आहे। असा एकही नेता आजवर महाराष्ट्रात मी पाहिलेला नाही। इलेक्शनच्या नंतर भले त्यांना एकही त्यांचा आमदार आलेला नसेल, काही जागे ते 2 नंबर, शिवडी विधानसभा ही एकच जागा होती जे त्यांचे अधिकृत उमेदवार होते श्री बाळानंदकर साहेब, ते 2ऱ्या नंबरवर होते। बाकी सगळीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 3ऱ्या नंबरवर त्यांचे कॅन्डिडेट होते। तुम्ही हडप सर बोला, तुम्ही कल्याण बोला, तुम्ही दादर शिवाजी दादर माहीम विधानसभा बोला, जिथे त्यांचे स्वतःचे पुत्र श्री अमित ठाकरे साहेब उभे होते। पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या पाठी जो यूथ आहे, जो यूथ प्रॉब्ली आज 18 वर्षाच्या खाली असेल, त्याच्याकडे कदाचित वोट देण्यासाठी त्याच्याकडे अजून वोटिंग कार्डही नसेल, तो खूप इन्स्पायर झालेला होता राज ठाकरेंपासून। आणि खूपसे यूथ जे होते ते इन्स्पायर झालेले होते। कदाचित जो यूथ जो नेक्स्ट 5 वर्षात जो आता 16, 15, 13 वर्षाचा जो मुलगा आहे, जो मुलगी आहे, जे ऑलरेडी इन्स्पायर्ड आहे, ती जेव्हा त्यांना कदाचित त्यांच्याकडे 5 वर्षानंतर इलेक्शन कार्ड येतील, तेव्हा ते कदाचित आज जी आपण आकडेवारी बघतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची, ती त्यावेळीची आकडेवारी काही वेगळी असेल। ओके, आणि 5 वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कशी जाते आणि राजसाहेब ठाकरे कसे विचार करतात हेही बघणं आपल्याला खूप मजेशीर असेल। आता त्याच्यानंतरचे जे राजसाहेब ठाकरेंचे जे ट्विट मी पाहिले, एक तर ट्विट मी स्वतः त्याचे स्क्रीनशॉट काढून मी माझ्या सोशल मीडिया हँडलवरून टाकलेला आणि त्याला पण खूप चांगला रीच आलेलं। ओके, अविस्मरणीय तुर्तास एवढंच त्यांनी लिहिलेलं, आणि त्यांची एक खंत, त्यांची एक डिससॅटिस्फॅक्शन, जे त्यांना आश्चर्य झालं, अरे माझे एकही कसा आमदार नाही आला। बुक बजावून सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये, सगळ्या मुलाखतीत ते जे सांगत होते की ह्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत असेल आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे होईल, ते काहीसं त्यांच्या डोळ्यासमोर कम्प्लिटली अदृश्य झालं। आणि त्याचं जे आश्चर्य होतं, आश्चर्याचा धक्का त्यांना लागला, आणि ते धक्का त्या 2 शब्दात 3 शब्दावरून त्यांचं ते ट्विट होतं त्याच्यावरून आपल्याला दिसून आलं। पण आजचा जेव्हा आपल्याला माहिती आहे की श्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे परत एकदा 3ऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली, श्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी उपमुख्यमंत्री पदाची पहिल्यांदा शपथ घेतली, श्री अजित पवार साहेब त्यांनी विक्रम केला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, ते ह्यांच्यामध्ये राज ठाकरे कुठे फिट होणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही कुठे फिट होणार। ते उघडपणे कधी भाजपाच्या विरुद्ध इलेक्शनच्या नंतरही कधी बोलले नाही। थोडं त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून बाईट्स येत होते की ईव्हीएमवर आम्हाला शंका आहे, आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आम्ही आंदोलन वगैरे करू, जे काही करू। तेच विरोधी पक्षातले जे नेते होते, श्री उद्धव ठाकरे साहेब होत असतील किंवा काँग्रेसचे काही नेते होते, तेही सेम वर्ड होते। इलेक्शनच्या नंतरच्या काळात
एक असं माहोल सेट झालेलं की आता इज दिस अ राईट टाइम फॉर दिस ठाकरे ब्रदर्स टू कम टुगेदर. जे ठाकरे बंधू आहेत त्यांना एकत्र येण्याची हीच खरी संधी आहे का? आणि खूप असे तर्क वितर्क लागत होते, खूप मीडियामध्ये रिपोर्ट्स येत होते की आता राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे. आणि खरं म्हणायला गेलं तर खरंच एकत्र आलं पाहिजे. कदाचित उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या जे दोन पक्ष आहेत, शरद पवार साहेबांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांची साथ सोडावी. राज ठाकरे साहेबांनी भाजप आणि शिवसेनेची जी त्यांच्या मित्रपक्ष त्यांना ज्यांना ते समजतात मित्रपक्ष त्यांची साथ सोडावी आणि एकत्र येऊन एक वेगळी आघाडी करावी. आणि जर ती आघाडी खरंच जर ते खूप जे आपला सर्व 99% मराठी महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचं जे स्वप्न आहे, जे ज्याची आतुरतेने मराठी लोक वाट बघतात की जर कधी ते एकत्र आले, एक हाती सत्ता घेण्याची ताकद हे दोन पक्ष एकत्र आल्यावर ठेवतात. जे आता वेगवेगळे असताना त्यांची ताकद कमी झाली आहे. तो कटेंगे तो बटेंगे जो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी जो आपल्याला कानमंत्र दिलेला यावेळी की कटेंगे तो बटेंगे, मला असं वाटतं हे जो स्लोगन आहे ना ठाकरे बंधूंवर साजेसं वाटतं. कारण की कटेंगे तो बटेंगे, कारण की ऑलरेडी ते बटले आहेत आणि त्यामुळे ते दोघंही कट्टत आहेत असं मला पर्सनली खूप वाटतं. ही खरंच वेळ आहे का ठाकरेंना एकत्र येण्याची? ही खरंच वेळ आहे का बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची? ही वेळ आहे, ही संधी आहे दोन्ही ठाकरेंना स्वतःची इगो, स्वतःची फॅमिली प्रॉब्लेम्स, स्वतःचे फॅमिली क्लॅशेस साईडला करून महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र यावे. पण ऑफ लेट तुम्हाला माहिती असेल की बच्चू कडूंचं पण एक विधान आलेलं की जेव्हा सरकार स्थापित करायची होती तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला फोन करायला, नंतर फोन नाही केला. गरज सरो वैद्य मरो अशी काही भाजपवर त्यांनी टीका केलेली आणि ती सेम टीका आय गेस खूपशा त्यांच्या जुन्या मित्रपक्षांनीही केलेली आहे. आता ते जर तुम्ही इलेक्शनची आत्ताचा जर तुम्ही काही ड्रामा पाहिलात, मुख्यमंत्री पदाची जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब शपथ घेत होते त्याच्या 3-4 दिवसाचा पहिल्याचा जर तुम्ही ड्रामा पाहिला असाल, जेव्हा श्री एकनाथ शिंदे साहेब नाराज होऊन आपल्या गावी साताऱ्याला गेलेले, तेव्हा असं मीडियामध्ये खूप येत होतं की त्यांना गृह खातं पाहिजे होतं. बिकॉज उपमुख्यमंत्री पद हे काही जास्ती मोठं पद नसतं, हे मानाचं पद असतं. जसं आपण मानाचा नारळ ठेवतो तसं हे मानाचं पद असतं, पण त्याला महत्त्व तेवढं नसतं. मुख्यमंत्री नंतर होम मिनिस्ट्री आणि फायनान्स मिनिस्ट्री हे 3च अशी मिनिस्ट्री आहेत जे टॉपला असतात आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या मिनिस्ट्री असतात. तर असं मीडियामध्ये येत होतं की एकनाथ शिंदे साहेबांना अमित शहाला ते जाऊन सांगितलं की अमित शहा साहेब तुम्हाला माहिती आहे की मला उपमुख्यमंत्री पद द्याल, पण त्याच्याबरोबर होम मिनिस्ट्री पण पाहिजे होती. पण असं ऐकण्यात आलं की अमित शहानी त्याला नकारलं आणि त्यांच्यासमोर तीन विकल्प अमित शहा साहेबांनी ठेवले. ते 3 विकल्प कुठचे मी तुम्हाला वाचून दाखवतो. महसूल खातं, नगर विकास खातं आणि बांधकाम खातं. कुठचं पर्याय निवडतात हे बघण्यासारखं असेल. पण असं काहीसं वाटतं की ह्या इलेक्शनच्या नंतर भाजपाने एकनाथ शिंदे साहेबांवर आणि त्यांच्या शिवसेनेवर काही अन्याय तर नाही केला हे मला वाटतं. ओके, मला ॲज अ कॉमन मॅन ऑफ मुंबई, ऑफ महाराष्ट्र मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. की जे बच्चू कडू साहेब बोललेले की भाजपाचं गरज सरो आणि वैद्य मरो असं जे एक नॅरेटिव्ह त्यांचे अपोजिशनवाले, भाजपाच्या अपोजिशनवाले सेट करतात ते खरं आहे का? मला नाही माहिती. आता राज ठाकरे साहेबांच्या जर विषयात बोलायचं झालं तर लोकसभेच्या निवडणुकीवेळी राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा त्यांना दिलेला. आम्हाला सगळ्यांना आणि आपल्या सर्वांना हे वाटलेलं की ह्या बिनशर्त पाठिंब्याच्या नंतर ते महायुतीमध्ये सामील होतील, पण अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. आणि एका साईडला जेव्हा राज ठाकरे साहेब आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी सगळ्यांना इंटरव्ह्यू देत फिरत होते की यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि तो मनसेच्या मदतीने होईल, त्याच वेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं गेलं की तुमच्याकडे अजून महायुतीमध्ये राजसाहेब येतील का? आणि त्यांनी क्लिअरली बोललेलं की राजसाहेबांचे विचार आमच्या बरोबर मिळतात, पण महायुतीमध्ये त्यांचं स्थान नाही कारण की आमच्याकडे जागाच नाही. तर त्यामुळे मला असं वाटतंय की लोकांनी मनसेला भाजपाचं बी टीम समजलं. तर हे कुठेतरी जे राज ठाकरे बोलत फिरत होते की आमच्या आमदारांच्या मदतीनेच भाजपाचा मुख्यमंत्री होईल, भाजपाचा मुख्यमंत्री होईल, हे कुठेतरी लोकांनी नेगेटिव्ह घेतलं का?
ह्याऐवजी ते असे बोलले असे की आमचाच मुख्यमंत्री होईल, आमचाच मुख्यमंत्री होईल. भले झालं नाही, झालं नसतं हे सगळ्यांना माहिती होतं, पण तरी पण तो कॉन्फिडन्स दाखवला असता तर काही डिसिजन वेगळे आले असते का? विचार करण्याची गोष्ट आहे. हे आपल्याला पण विचार करण्याची गोष्ट आहे, साहेबांना पण विचार करणार, राजसाहेबांना पण, आणि आय एम शुअर त्यांनी विचार केला असेल. इलेक्शन झाल्याच्या नंतरही राज ठाकरेंनी तसं काही भाजपा विरोधात काय बोललेले नाही आहेत. खूप 3-4 दिवसापूर्वी आचरेकर सरांचं एक स्मारकाचं उद्घाटन छत्रपती शिवाजी पार्कात राजसाहेबांनी केलं, आणि त्याच्यावेळी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे वगैरे जे काही मान्यवर आलेले ते आलेले. आणि त्यावेळी जेव्हा राजसाहेब पहिल्यांदा बोलत होते, ऍक्च्युली त्यांचं पहिलं भाषण होतं निवडणुकीच्या नंतरचं, तेव्हा ते एवढंच बोलले की क्रिकेटमध्ये थर्ड एम्पायर असतो, पण आमच्याकडे जर थर्ड एम्पायर असता तर नतीजे काही वेगळे असते. त्यांनी डायरेक्ट टीका तर नाही केली, पण एक कोपरखळी मांडली की बाबा मला पण ईव्हीएमवर शक आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याच्यानंतर त्यांचं एक ट्विट आलं की माझे स्नेही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, आम्ही मनसे त्याचा तुमचं जे काही तुम्ही चांगलं काम कराल त्याच्या मनसे तुमचा पाठिंबा असेल, आणि जर तुम्ही चुकीचं काम केलात तर मनसे तेही तुम्हाला दाखवून देईल. ह्याचा अर्थ काय होतं, या ट्विटचा अर्थ काय होतं की भले आम्हाला 0 सीट मिळाले असेल, भले आम्हाला आमच्या लोकांना वाटतं की ईव्हीएम मध्ये घोटाळा असेल, भले ते भाजपा विरोध मनसेने आता जाणार किंवा काय करणार हे एक्सपेक्टेशन असतील, त्याच वेळी मनसेला अजूनही अशी होप आहे की भाजप त्यांना आपल्याकडे घेईल. आणि आत्ताच काही बावनकुळे साहेबांची पण एक मी कमेंट वाचली, आणि फडणवीस साहेबांची पण मी एक कमेंट वाचली, जिथे ते बोलतायत की आम्ही काहीतरी BMCचे इलेक्शन जे आता येत आहेत मार्च-फेब मध्ये कदाचित लागतील 2025ला, तेव्हा आम्ही काहीतरी मनसेसाठी करू, त्यांना आमच्याकडे आणू, कारण की आमचे त्यांचे विचार मिळतात. काहीतरी करू म्हणजे असं आहे का महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाच्या जीवावर आहे का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना BMCला पण एकला चलोची भूमिका घेणार का, की भाजपाच्या जीवावर लढणार, किंवा हेच बोलणार की मेयर बसेल आमच्या मदतीने बसेल? हे खूपसं मला कोड आहे. जोपर्यंत राजसाहेब स्वतः येऊन बोलत नाहीत तोपर्यंत मला हे राहणार आहे. ॲज अ राजप्रेमी मला हे राहणार आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं तुम्ही प्लीज सांगा. तुम्हाला वाटतं का भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वापर केलाय, आणि आता जेव्हा त्यांचा 0 आमदार आहेत तरी पण त्यांना एक आशा दाखवण्याची, जेणेकरून ते आमच्या विरोधात बोलू नये आणि ते अपोजिशन मध्ये जाऊ नये, किंवा ठाकरे बंधूंना एकत्र येऊ नये, कारण की भाजपाला, शिंदेच्या शिवसेनेला आणि सगळ्यांना हे माहिती आहे, जर 2 ठाकरे एकत्र आले तर त्यांच्या हातात ताकद आहे महाराष्ट्राची सत्ता एक हाती घेण्याची. तर भाजपा हे सगळं किंवा बाकीचे जे काँग्रेसी विरोध हे सगळं ह्यासाठी करतायत का, जेणेकरून ठाकरे एकत्र न येऊ? त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चुकीचे होप दाखवतायत का, की आम्ही तुम्हाला BMCच्या निवडणुकीत आम्ही तुमचं काहीतरी चांगलं करू? हे खूपशे प्रश्न आहेत जे माझ्या मनात येत आहेत. तुम्हाला पण माझं बोलणं पटत असेल किंवा तुमच्या मनात पण काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही माझा ब्लॉग बघत असाल, ह्याचा अर्थ हेच मी मानतो की तुम्हाला पण माझे विचार कुठे ना कुठेतरी पटत असतील. ओके, तर इथेच मी थांबतो. आणखी खूपसे संभ्रम माझ्या डोक्यात आहेत आणि मला खरंच नाही माहिती काय होणार आहे पुढच्या 3 महिन्यात. कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप, शिंदे, काँग्रेस, UBT एक काय आपली चार चालवतील आणि कसं राजकारण होईल, देवच मालिक किंवा महाराजच मालिक. ओके, तर इथेच मी माझा ब्लॉग थांबवतो. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला, माझा कंटेंट कसं वाटलं हे प्लीज सांगा. तत्वर. जय हिंद, जय महाराष्ट्र.